तर हाय सगळ्याला शुभ सकाळ. बघा दिवस कुठं आलेला आहे. हो काय असा वर आलेला आहे. चांगल्या 8 वाजलेले आहे. त्या 8ला 10 मिनटं कमी आहेत. तर आज सकाळ सकाळ आलं तर बघा 6:15ला रानात इकडं आमच्या धीराच्या रानात आलो. तर बघा हे मकवान त्यांनी दिलं होतं. म्हणले 2 सारं गुरांना न्या तोडून म्हणून. हो काही मकवान किती उंच आहे बघा. हो काही असं 2 साऱ्यात बसत नाही इतकं मकवान आहे. त्यांचं घर आहे बघा. आणि मकवान तोडून पेंड्या बांधून सगळं झालेलं आहे मोडून बिडून. हो काही आणि ही असंच ही पण त्यांची मका आहे. आमचं इकडचं रान आहे बघा. आणि तिथं दिसते ती विहीर आहे. तुम्हाला विहीर पण दाखवते थोड्या वेळानं नंतर. त्याआधी भैयान मी आलो होतो. बघा भैया मकवान तोडतोय कसा बघा. एवढं मकवान आम्ही दोघांनी तोडलेलं आहे म्हणजे 2 सार एवढं उंच असं. तर भैयान ही आमच्या दिराचं पोरगं आहे बघा. आणि ही पुरगी ही गुड्डी आमची कणीस घेऊन कशा हातात उभा राहिली बघा. केवढी कंस झाली ती बघा. तर भैयानं मी 2 सारं तोडलं. हे 3 एवढी त्यांची पोरं लहान आहे. ती एक मुलगा आणि एक मुलगी आहे जोड. तर आलो होतो सकाळ लवकर. अजून इथनं जाऊन स्वयंपाक करायचा आहे. बायका यायच्या त्या. तर तुम्हाला दाखवते बाहेर नारळ. ही पहिलं आमचं रान होतं म्हणजे वाटण्या नव्हत्या तेव्हा. वाटण्या झाल्या ना त्याने इकडचं घेतलं आणि आम्ही तिकडचं घेतलं. हा नारळ आहे. आणि हे घास बघा कसा आहे. घास बघा किती हिरवा हिरवा गार घास आहे. जरशा आहे त्या ह्यांच्या भरपूर जरशा आहे त्या बघा. हा कोकाट्या हाणायला इकडे यायचो करायचो. तर बघा शॉवर बसवलेला आहे आमच्या विहिरीवर नाही. तर आज रानात इकडं आलो या कारण का मकवान तोड्यासाठी आलं नाही. तर सहजासहजी आम्ही इकडं काय येत नाही. इकडच्या रानाकडं कशालाच येत नाही. मोटर चालू करायची असेल तरच आपल्या गव्हाला पाणी द्यायचं असलं तरच इकडं येतो. नाहीतर सहजासहजी येत पण नाही. तुम्ही बघू शकता ह्यांनी ते बसवलेलं आहे बघा. सोलर बसवलेलं आहेत. आम्ही काय बसवलेलं नाही. तर बघा ही फुलं किती छान फुलं वाटते ती बघा. ही आहे का मागं सर हो काय आमची विहिरीचं काम बिम केलेलं आहे. गाळबीळ काढून मस्तपैकी. तर हो काय भया किती मोहरं जातोय बघा. आहे का मागं सर पर भया मित्रांनो. तर तुम्हाला विहिरीत पाणी किती येते दाखवते. तसं म्हणून हो काही पाणी एवढं आहे. कसं निवास पाणी मागं सर मित्रांनो समजून पाणी विहिरीतलं मस्त पाणी पेलं पोहायला. आणि बघा तुम्हाला चिमण्या मागं सर का कोट कसं केलं दाखवत्या बघा. चिमण्यांचं कसं घरटं आहे हो काही आहे का. तेव्हा कधी उंबराला उंबराचं झाड केवढं आहे बघा. आणि त्याला घरटं केलेलं आहे. तर आपल्याला तिकडं गव्हाला आहे का नाही ह्या विहिरीचं पाणी येतं बघा. आपली इथं विहीर आहे ह्या शेतात. तर आणि इथं पेटी आहे बघा. ही अशी खेकडा आहे. बिळकोंडी केवढी आहे बघा. कुठं नाही नाही खेकडा बघायला जातो. कुठं खेकडा गेला बघा त्या बिळात गेला बिळात इकडं. तर हे बघा असाच आमचा निसर्ग आहे इकडच्या रानातला. तर अशा केळी बिळी आहेत. असा निसर्ग आहे. तर चला जायचं आहे तिकडं हे करायला. आपल्याला खुरपायला बाया पण यायच्या इथे बघा. आणि घास असा आहे त्यांचा भरपूर घास आहे. जरशा आहेत त्यांच्या त्यामुळं. पोरं बघा आता विहिरीकडे हो का कशी दगड हाणते ती पोरानो. चला बरं इकडे आदित्य गुड्डी भाया चला इकडे या. विहिरीला बघा किती कडला जाते आहे का पोरं भेटच नाही ते द्यायचं हात्या. तर चला आता आम्ही निघालेलो आहे घरला. तर बघू शकता विहीर दाखवली तुम्हाला. आपल्या इकडच्या विहिरीतून तकड पाणी येतंय बघा. तर धरा माझ्याकडं थोडासा बघा. आता घरी जाऊन स्वयंपाक करायचा. धुणं भांडी तो बाया येते त्या झालं बघायचं. नाही तर काम आहे सुट्टी झाल्यानंतर करायचं. पिरू खुरपायचं आहे. तर निघाले आता घराकडं. तुम्हाला जात जात दाखवतो. हे बघा असं कवळं टाकलं होतं. असं ढिगोरं लावलं होतं बघा. असं ढिगोरं लावलं होतं बघा. चाललं तर बघा आता काय असं मकवान पेंड्या बिंड्या बांधून मस्तपैकी ठेवलेलं आहे त्यांनी. तर आता गोळा करायचंच बाकी आहे त्यांना. तर बघा मकवान कसं आहे पांढरं शिपट नुसतं. तर झालंय सगळं. आम्हाला म्हणले 2 सारं न्या म्हणून आपलं म्हणलं नेलं. तर काय असं एरिया आहे. जेवढं मकवान आहे तेवढं हे घर त्यांचं. ते नारळ कसं दिसतंय कसं नाही सांगा नक्कीच. इकडचं शेत आपलं. आणि ही डाळिंबीची बाग आहे बघा. डाळिंबीला कळी किती लागली तुम्ही बघू शकता. म्हणलं झाली लागली का कळी हो का कशी कळी आहे बघा. बागाला कोळी फुल लागलेली आहे बघा.
सरांची बाग आहे आमच्या, आपली नव्ह. तर आज पाचरोट हातरलेला आहे खाली, गवत येऊ नये म्हणून, आणि उन्हाळ्याचं गारबी राहतं म्हणून तापत नाही ना मुळे. तर बाग कशी वाटते बघा. कोणाकोणाच्या बागा आहेत त्या बागा, आणि ह्या बागाला कळी किती निघली बघा. तर बाय सगळ्यांना, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.